बीएसटीची जी डिसिप्लिन होती, म्हणजे एक वेळेला असं म्हटलं जायचं की मिलिटरीमध्ये कमी डिसिप्लिन आहे, पण बीएसटी मधली डिसिप्लिन ही त्याच्यापेक्षा कडक आहे. आमच्या कंडक्टर ड्रायव्हरनी रोज शेविंग करायलाच पाहिजे होती त्या काळामध्ये. रोज शेविंग केली पाहिजे, त्याचे कपडे स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत, तो कधीही नशा पाणी करून तो कधीही ड्युटीवरती नसला पाहिजे. त्याला नियम होते. ड्रायव्हर ह्यांनी 5 तासाचीच ड्युटी करायची, सलग ड्युटी करायची ती 5 तास. नंतर त्याला 45 मिनिट्स कंपल्सरी रेस्ट दिलीच पाहिजे, आणि ती रेस्ट अशा ठिकाणी द्यायची की जिथे त्याला सर्व सुविधा असतील. वॉशरूम पाहिजे त्याला, विश्रांती पाहिजे, चहा वगैरे हे पाहिजे, अशा ठिकाणी त्याला विश्रांती गेली पाहिजे. आणि मग आमचं जे शेड्यूल व्हायचं बसचं निर्माण केलं जायचं ते त्या पद्धतीने केलं जायचं की हा सकाळी 5 वाजता कामावर आलेला आहे, तर याला आता 10:30ला याला खाली उतरला पाहिजे, तर मग 10:30ला याची ड्युटी कुठे संपली पाहिजे, तर अशा ठिकाणी संपली पाहिजे. मग त्या बसचं शेड्यूल त्या पद्धतीने बनवलं जायचं आणि मग त्याला ती विश्रांती हे कायद्यामध्ये नमूद होतं. आता ते प्रकार सगळे झाले बंद. कोणी कधीही कामावर येतो, काहीही करतो. प्रायव्हेटचे ही जे कंत्राटदारांच्या बद्दलचा विषय, तो रात्री 12 वाजता सुटला ना तरी सकाळी 8 वाजता त्याला कामावर, 7 वाजता कामावर बोलवतात. खरं म्हणजे एकदा कामावरून सुटल्यानंतर किमान 12 तासाची त्याला विश्रांती मिळाली पाहिजे. कामावरून सुटल्यानंतर किमान 12 तासाची. आता मुंबई शहरातला आमचा ड्रायव्हर वडाळा आगारामध्ये जर काम करत असेल आणि तो राहायला पनवेलला आहे, तर त्याला वडाळ्यावरून पनवेलला जायलाच 1 ते 1.5 तास. म्हणजे जरी तो रात्री 12ला सुटला तरी तो घरी रात्री 1:30-2ला. मग तो जेवणार, झोपणार वगैरे, आणि त्यांनी सकाळी 7 वाजता परत कामावर यायचं. म्हणजे पूर्ण 5 वाजता त्यांनी उठायचं, आवरायचं आणि इथे यायचं. म्हणजे प्रत्यक्षात रेस्ट किती मिळाली त्याला? 4.5 तास. 4.5 मग हे आता कोण करतं? का जसा आपला जो प्रश्न होता 2017 नंतर, तर 2017 मध्ये हे सगळं केल्यानंतर अशी त्यांनी हे काढली की तुम्ही आता मार्केटमध्ये जा, आपली बस आता एकही स्वतःची विकत घ्यायची नाही. आतापर्यंत बीएसटी दरवर्षी त्यांच्या ज्या स्क्रॅपमध्ये 200-250 बसेस ज्या स्क्रॅपमध्ये जायच्या, त्याच्याऐवजी आता तुम्ही भाडे तत्वावरती बस घ्या, वेट लीजवर. वेट लीजचा अर्थ काय होतो? जी बस आहे त्याची मालकी त्याच्याकडे राहणार, त्या खाजगी कंत्राटदाराकडे, त्याचा मेंटेनन्स त्याच्याकडे राहणार, आणि त्याचा ड्रायव्हरचा खर्च त्यांनी करायचा. ड्रायव्हर सह त्यांनी मेंटेनन्स सह बस पुरवायची. आमचा फक्त कंडक्टर राहणार, आम्ही फक्त त्याला शेड्यूल देणार, ही बस दिवसभरामध्ये अशा रूटवरती एवढ्या फेऱ्या त्यांनी मारायच्या. हे एवढंच नियंत्रण आमचं राहिलं, आणि त्यांनी दिवसभरामध्ये सर्टन किलोमीटर ही बस चालवायची. तू ह्यासाठी किती पैसे चार्ज करणार बीएसटीला ते सांग. मग त्या मार्केटमधले हे लोक आली आणि त्यांनी बीएसटीकडून ही कंत्राटं मिळवली. रेट किती दिला असेल? 42 रुपये सुरुवातीचं जे कॉन्ट्रॅक्ट आलं मला माहिती आहे. परंतु ती बस छोटी होती, 21 सीटरची. आमची बस होती ती 52 सीटवाली, आणि उभे राहणारे 12-13 19 पॅसेंजर, म्हणजे जवळजवळ 70 ते प्लस पॅसेंजर त्याच्यात जायचे. आणि ही सीट होती 21, ही एअर कंडिशन, दरवाजे बंद, ड्रायव्हर एकटा हे ऑपरेट करणार ती बस. तिकीट द्यायला कंडक्टरने खाली उभं राहायचं, आतमध्ये तिकीट द्यायचीच नाही. ही जी परवानगी आरटीओनी दिली बीएसटीला, ती पॉइंट टू पॉइंट बस चालवायची. त्याला तिकीट दादर स्टेशनला देऊन टाकायचं आमच्या कंडक्टरनी, आणि त्यांनी तिकडे उतरायचं, तोपर्यंत दरवाजाच उघडणार नाही बसचा. अशी परमिशन खरी दिली होती. परंतु बीएसटीनी ती परमिशन धाब्यावर बसवली आणि वाटेल तिकडे त्या बस चालवायला ते लागले. पण मी मगाचा मुद्दा असा होता की ती 21 सीटरची बस, 21 सीटरच्या बसला 42 रुपये किलोमीटरला रेट मिळाला समजा, पण त्याच्यावरती कंडक्टर आमचा काम करत होता. आमच्या कंडक्टरचा जो पगार होता त्याचा जर हिशोब केला तर तो 20 रुपये त्याच्यात ऍड होत होते त्याचे. म्हणजे 42 आणि 20 झाले 62 रुपये. त्यानंतर आमची जी प्रशासकीय यंत्रणा सगळी काम करते त्याचे 5,000 पैसे त्याच्यामध्ये ऍड होत होते, रुपये ऍड होत होते. म्हणजे 70 रुपयाला ती बस आम्हाला पडत होती. 70 रुपयाची बस जी फक्त 21 पॅसेंजर घेऊन जाणार. मग 105 रुपयात वापरून 70 पॅसेंजर घेऊन जाणारी बस तुम्हाला परवडत होती का? 105 मध्ये 70 पॅसेंजर आणि 40 तुमची 70 रुपयामध्ये 21 पॅसेंजर. तर कुठलं परवडणारं होतं? पण नाही, तेच करायचं, कारण की
याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला बस विकत घ्यायला जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होते, एक बसची किंमत त्यावेळेला 50 लाख रुपये असायची, करेक्ट. तर तो खर्च आपण वाचवू आणि नवीन हे भरायचा नाही. कारण आमच्या बीएसटी मध्ये आता जो कर्मचारी काम करतो त्याला कमीत कमी ड्रायव्हर जो नवीन जरी लागला तरी त्याला 27-28 हजार रुपये पगारापासून जो सर्वात सिनियर ड्रायव्हर आहे त्याला सुमारे 50-52 हजार रुपयापर्यंतचा पगार आहे. तर त्यांचं म्हणणं आहे, हे तुम्ही खूप खर्च करतात. ते जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्या खाजगी कंत्राटदारांचे, त्यांना मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार पगार मिळतो. त्यांना किती पगार मिळतो? 450 ते 500 रुपये रोज, म्हणजे 15,000 ते 16,000 रुपये महिन्याचा. तर म्हणजे ऑनेस्टली सांगितलं, इतक्या कमी पगारात एवढ्या पॅसेंजर्सना ड्राईव्ह करणारा व्हेकल म्हणजे सगळे पॅसेंजर्सचा जीव धोक्यात होता. कारण की तो जो माणूस होता जो काम करणारा त्याला वेल एक्सपिरियन्स तो मुंबई शहरातला नव्हता. कारण की अचानकपणे सुमारे आजच्या तारखेला 2200 बसेस बीएसटीकडे ह्या भाडेतत्वावर वेट लिस्टवरच्या 2200 बसेस आहेत. आता या 2200 बस चालवायला परत आपण 3 ड्रायव्हर जर धरले तर सुमारे 6,500 ड्रायव्हर्स त्याच्यासाठी लागतात. एका कंपनीला असं कॉन्ट्रॅक्ट दिलं ज्या 600 बसेस आहेत त्या कंपनीच्या, की त्यांनी कंडक्टर पण द्यायचा, ड्रायव्हर आणि कंडक्टर दोन्ही त्याचे असतील. त्यामुळे त्या ज्या 600 बसेसवरती जर 3 कंडक्टर घेतले तर सुमारे 2-2.5 हजार कंडक्टर आज बीएसटी मध्ये आहेत. म्हणजे एकूण 8,500 कंत्राटी कर्मचारी आज बीएसटी मध्ये काम करतो. आणि ह्या 8,500 कर्मचाऱ्यांवरती कुठलेही बीएसटीचे जे काही सेवा नियम आहेत ते काही लागू नाहीत.